वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम पांडुरंगा करो प्रथम नमः करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी अपोल्या माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम ऐशते प्रेम काही कळा शिवे लागी शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता शरण पायी त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधका शिवीकृत घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री शांती ब्रह्मनाथ महाराज पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा चार चरणाचा भगवान शिवाचं वर्णन करणारा कायिक सेवा वाचिक सेवा आणि मानसिक सेवा सांगणारा असा महत्वाचा अभंग आहे विठ्ठला हा जो उत्सव चाललेला आहे नव किरण तरुण मित्र मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव सगळे ट्रस्ट मंडळी सगळ्या मंडळाचा कार्यक्रम आहे आणि गणेश उत्सवानिमित्त ही सेवा 5व्या दिवसाची सेवा आजची 5व्या दिवसाची सेवा आमचे हरिभक्तीपरायण सिद्धेश्वर महाराज गाडवे यांनी फोन केला म्हणले ओमकार दादाची इच्छा आहे की तुमची सेवा आज घ्यायची आणि हा बंका घेतला आता लाईन गेलती आणि ओमकार दादा म्हणले माझ्याकडून एक चूक झाली म्हणले काय झाली आरती राहिली म्हणलं मग ते म्हणले आरती झाली की लाईन येणार बरोबर आरती होणं आणि लाईन येईल विठ्ठल विठ्ठल योग आहे भगवान शंकराची त्यांची सेवा आहे आणि योगायोग आज सोमवार दिवस आहे आणि गणेश भगवान हे भगवान शंकराचे पुत्र आहेत म्हणून भगवान शंकराचं वर्णन झालं की गणेशालाही आनंद होणार आहे विठ्ठला भगवान गजाननाचं वर्णन केलं तर पुत्राच्या विजय पिता संतोष येत जाय भगवान शंकरालाही आनंद वाटणार आहे विठ्ठला आता ठिकठिकाणी गणेश उत्सव चालू आहेत पण त्या गणपती पुढे असे कार्यक्रम झाले पाहिजे की त्या गणपतीला ते कार्यक्रम आवडले पाहिजे
कारण ज्याची सेवा करता त्याची सेवा त्याला आवडली पाहिजे, नाही तर त्या गणपतीला पळून जावं नाही वाटलं पाहिजे. विठ्ठल तुम्ही गणपती उत्सव करायले, मग तुम्ही देवाची भक्ती करायले ना, मग अशी भक्ती करा. अरे बाईनं असं वागायचं की ते नवऱ्याला आवडलं पाहिजे. विठ्ठल सगळं गाव खुश झालं, नवरा नाराज झाला, काय किंमत आहे त्याला. तसं सगळे लोक खुश झाले आणि ती आपली सेवा जर गणपतीला आवडली नाही तर त्या सेवेला महत्व नाही. विठ्ठल म्हणून तुका म्हणे देवा माने ऐशी करू सेवा. अरे गणपतीचं वर्णन ज्ञानोबारांनी 19व्यामध्ये केलं. सुरुवातीला गणपतीचं वर्णन सुरुवातीला ज्ञानोबारांनी केलं. देवा तुची गणेश सकलार्थ मती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारे. प्रत्येक युगामध्ये गणपतीच्या हाताचं वेगळं वेगळं वर्णन आहे. एका युगामध्ये गणपतीला 6 हात होते. किती हात होते? विठ्ठल गणपतीची मूर्ती म्हणजे वेदाची मूर्ती आहे. ते हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपु निर्दोष मिरवीत असे. अरे गणपतीची मूर्ती म्हणजे वेदाची मूर्ती आहे. गणपतीच्या गळ्यात जी माळ आहे ती 18 मण्याची माळ आहे. किती मण्याची? 18. 17 नाही, 16 नाही आणि 19 नाही. किती मण्याची? 18 मणी. म्हणजे कोण? अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पद पदती खेवणे प्रेमे रत्नाची. गणपतीच्या गळ्याची माळ आहे ती 18 अष्टादश पुराणे. किती पुराण आहेत? 18 पुराण आहेत. मद्वयम बद्वयम बत्रयम व चतुष्टयम नालीपाग्नी पुराणानी पुष्कम गारुडमे वच. या एका श्लोकामध्ये 18 पुराण आले. मद्वयम बद्वयम बत्रयम व चतुष्टयम. किती झाले? माक्षराचे 2 पुराण. मोजा आता. माक्षराचे 2 पुराण, भाक्षराचे 2 पुराण, बाक्षराचे 3 पुराण, वाक्षराचे 4 पुराण. किती झाले? 11. 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11. ना ली प अग्नी कु स्क गारुड मेवच. 11 आणि 7 18. विठ्ठल गणपतीच्या गळ्याची माळ आहे म्हणायची. ते कोणते म्हणी आहेत? मार्कंडे पुराण, मत्स्य पुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवर्त पुराण, ब्रह्म पुराण, वामन पुराण, वराह पुराण, विष्णू पुराण, वायू पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, अग्नि पुराण आणि गरुड पुराण. आणि गणपतीचे जे हात आहे देखा षडदर्शन मनपती तेची भुजांची आकृती. एका युगामध्ये, आता या युगामध्ये गणपतीला 4 हात आहेत, पण मागच्या युगामध्ये गणपतीला 6 हात होते. आणि त्या गणपतीचं ज्ञानोबरा देखा षडदर्शने. षडदर्शने म्हणजे शास्त्र. 6 शास्त्र आहेत. शास्त्र 12 आहेत. 6 आस्तिक 6 नास्तिक. कपिलस्य कनादस्य गौतमस्य पतंजली व्यासस्य जैमिनिशापी शास्त्राण्याहुषडे वही. हे 6 हात म्हणजे गणपतीचे. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती. गणपतीचा जो दात आहे ते एक मोडका आहे आणि एक चांगला आहे. मोडका काऊन आहे? ते बौद्ध मत सांकेतू वार्तिकांचा. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू. एक दात मोडका आहे का नाही? मग काऊन मोडका आहे? ते बौद्धांचं मत आहे. शून्यम शून्यम. ते म्हणत होते काहीच नाही, सगळं शून्यच आहे. शास्त्रकार आहेत, बौद्ध शास्त्रकार आहेत, त्यांचं मत आहे शून्यम शून्यम स्वलक्षणम स्वलक्षणम दुःखम दुःखम सुखम सुखम. तर ते शून्य. मग ते शून्यवाद्याचं खंडित मत म्हणजे तो दात मोडका आहे. एका मुलाला विचारलं तो नाव काय? तो म्हणला खबरदार मला बोलायचं नाही, माझ्या मुखात जीभ नाही. सांगायला कोण? तो सांगायला. म्हणले तुझे वडील? म्हणले माझे वडील ब्रह्मचारी आहेत. अरे तुझे वडील ब्रह्मचारी तर तू कसा? म्हणले आजोबा आमच्या आजोबाला पोरगत नव्हतं. म्हणले आई आई वंदे. हे जसं बोलणं स्वभावता खंडित आहे तसं एके हाती दंतू जो स्वभावता
खंडितू बौद्ध मत सांकेतू वा गणपतीच्या डोक्यावर जे मुकुट आहे ते 10 उपनिषद आहेत उपरी दश उपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते मुकुटी सुगंधे शोभती भली गणपतीच्या हातात मोदक आहे तो मोदक म्हणजे वेदांत शास्त्र आहे वेदांत तू महारसू मोदकू मिरवे विठ्ठला असं परत 19व्यामध्ये ज्ञानोबाराने गणपतीचं वर्णन केले असं गणपतीचं वर्णन मग गणपती ज्याची तुम्ही सेवा करता ज्याची तुम्ही पूजा करता ज्याची भक्ती करता त्याचं स्वरूप जर तुम्हाला माहित नसलं तर केलेली उपासना फलद्रूप होत नाही का गया तर का नाही क्या लाया तर कुछ भी नाही विठ्ठला हा का मारी जाच्या नावे हा का मारी जाच्या नावे आहो तुम्ही म्हणजे कोण मिळत नाही आहो तुम्ही जिथं होतो आम्ही त्याला जाऊन सांगा याच्यातलं गेलं कशातलं गेलं त्याचा मेळ नाही काय गेलं याचा मेळ नाही काय अर्थ आहे त्याला मग ज्याची भक्ती करता ज्या गणपतीची उपासना करता तो गणपती कोण आहे त्याच्या हातात काय अरे ती फरशी कुऱ्हाड जी आहे तो तर्कशास्त्र आहे तर्क कोणतं शास्त्र आहे मोदक आहे ते वेदांत शास्त्र आहे विठ्ठला तुम्ही ज्ञानेश्वरीची सुरुवात पहा सुरुवातीला पूर्ण गणपतीचे वर्णन केले आणि ज्या गणपतीचे पितामह वडील पिताश्री त्यांचं वर्णन करणारा हा आणि त्यांचा आजचा दिवस आहे आज सोमवार दिवस आहे बऱ्याच मंडळीला सोमवार हे भगवान शिवाचं व्रत आहे आपला वारकरी संप्रदायामध्ये जेवढी हरीला किंमत आहे तेवढीच हाराला किंमत आहे विठ्ठला हरी हरा भेद नाही नका करू वाद नाही नका करू वाद नाही नका करू संप्रदायामध्ये हरीमध्ये आणि हरामध्ये भेद नाही केलेल्या देवाला किंमत नाही झालेल्या देवाला किंमत नाही मग असलेले देव कोण आहेत एक हरी आणि दुसरा हर बाकीचे वेताळे फेताळे जोळो त्याचे तोंड काळे त्याला किंमत नाही केलेले देव झालेले देव इंद्रचंद्र झालेले देव आहेत त्यांना किंमत नाही मग किंमत असलेल्या देवाला असलेले दोनच देव एक हरी आणि दुसरा हर हरिहर सांडोनिया देव धरती भाव शुल्लकी आपली इच्छा पूर्ण करणारे हे दोनच देव एक हरी आणि दुसरा हर अरे बाकीचे देव आपले इच्छा आणि का पिढी काय तो देईल वराडी मग आपली इच्छा पूर्ण करणारे खरे देव हरी आणि हर आणि वारकरी संप्रदायात दोघात भेद नाही पण बरेच लोक भेद करतात शैव विष्णूचा भेद करतात आणि वैष्णव शिवाची टिंगल करतात हे असे जर टिंगल करीत असतील तर दोघं मूर्खच आहेत दोघं काय हो नि वैष्णव जो का निंदी सदा शिव
त्याचे न पहावे वदन मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. आणि शिवभक्त होऊन शिवाशी भजला विष्णू दुरावला अधपात झाला तया नरा. शिवाची पूजा करतो विष्णूला बाजूला ठेवतो तो बी नरकाला जाणार. आणि शिवपूजा करी विष्णूशी घरी तयाचे घरी यमनांदे. म्हणून दोन्ही देव एक पायी तया ऐक्य तुझे नाही. म्हणून हरिहरा भेद भजन करायचं दोन्ही देवाचं करा. देवाबत्ती करायची दोन्ही देवाला करा. व्रत करायचं दोन्ही देवाचं करा. पूजा करायची दोघाची करा. विठ्ठला म्हणले भजन दोघाचं कसं करा. एकाचं हरी म्हणून करा, एकाचं नारायण म्हणून करा आणि एकाचं शिवशंकरा म्हणून करा. भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा. करा. काय म्हणा नारायण म्हणून हरीचं करा आणि शिवशंकर म्हणून हराचं करा. माझे नामदेवराय म्हणतात माझं बोलणं ऐका, दोघाचा भेद करू नका. काऊन भेद करू नका. तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो. तुम्हा सांगेन सत्यव्रतांत. काय वृत्तांत झाला. अरे हलहल विष कोणी पेलं. शिवानं पेलं. आणि काळ कोण पडलं. विष्णू पडले. पांडुरंग काळे पडले का नाही. ठाईचाची काळा. आपल्याकडे तसं होतं का. ज्यांनी एंड्रेल पेलं तो काळा पडतो का त्याचा माऊस भाऊ काळा पडतो. कोण काळा पडतो. तुम्ही पिऊन पहा ना कोण काळा पडतो. शंभुने गिळीले हलाल विष शंभून पेलं आणि काळे. बरं अमृत कोणी पेलं. अमृत विष्णून पेलं आणि पांढरे महादेव पडले. तुमच्याकडे ज्याने तूप खाल्लं त्याला रूप येतं त्याच्या सावतर भावाला येतं. नारायणरावनं तूप खाल्लं केशवराव रूप येतं का. नारायणरावलाच येतं. ज्याने तूप खाल्लं त्यालाच रूप येतं. इथं अमृत विष्णून पेलं आणि रूप महादेवाला आलं. महादेवाचं रूप कसं आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम वाणी सहितं. कापरासारखे पडे. कापूर कसा आहे पांढरा. नारायणे सेविले अमृत श्वेत झाला महादेव. विठ्ठला म्हणून दोघाचा भेद करायचा नाही. विठ्ठला अरे भगवान शंकर प्रभू रामचंद्राचं भजन करतात. प्रभू रामचंद्र भगवान शंकराची पूजा भजन करी महादेव. भजन करी महादेव भजन करी महादेव. हो भजन करी महादेव. भजन करी महादेव. राम
सदाशिव सदाशिव रामजी सदाशिव भजन करे महादेव भजन करे महादेव. म्हणून दोघाचं भजन करा, भेद करू नका. दोघांमध्ये काय करू नका, भेद करू नका. दोघाचं दिवाबत्ती दोघाला करा. हरिहराशी नाही बोट भर वाती, कोण त्याची गती होईल नेनू. पूजा दोघाची करा, दोघाची पूजा करा. शिवाची करा आणि विष्णूची करा. काही लागत नाही, फक्त पानात बदल करायचा. एकाला बेलीचं पान द्यायचं आणि एकाला तुळशीचं पान द्यायचं आणि दोघाला पसा पसा पाणी द्यायचं. जास्त लागत नाही. एक पसा पाणी एक बिल्वा पाणी एक पसा पाणी एक बिल्वा भगवान शंकराला पसाभर पाणी आणि एक बेलीचं पान. फक्त इकडं विष्णूकड काय करायचं, पानात बदल करायचा. एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदाने एवढा जगदाने मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी एवढा भावे तुळशी दळ पाणी जोडात. तुळशी दळ पाणी चिंतनाचा भुकेला. 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 शिवाला बेलीचं पान आणि विष्णूला तुळशीचं पान. फरक एवढाच, पासा पासा पाणी भावनेनं टाका. पूजा दोघाची सोपी. दोघाची व्रत दोघाचं करा. एकादशी व्रत विष्णूचं आणि सोमवार व्रत शिवाचं. एकादशी व्रत सोमवार न करती, कोण त्याची गती होईल. आणि जो नेमानं व्रत करील एकादशी, ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन. गात आणि त्या सोमवारी एकादशी उगा नाटकं करायची नाही, बाकी बावळटपणा. गाती ऐकती हरी कीर्तन जे समान विष्णूचे. शिवाचं भजन करा. उपवास, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्र्याच्या जवळचा. उपसरपंच सरपंचाच्या जवळचा. उपाध्यक्ष अध्यक्षाच्या जवळचा. तसं उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. देवाच्या जवळ राहणे, देवाचं चिंतन करणे, याचं नाव उपवास आहे. विठ्ठल मग विष्णूची सेवा करा, शिवाची सेवा करा. म्हणले नाथ महाराज तुम्ही आम्हाला सांगता, तुम्ही कसं काय? म्हणले अरे मी विष्णूची करतो आणि शिवाची करतो. कोणती करता? वाचिक करतो, काही करतो आणि मानसिक करतो. मानसिक सेवा कशी करता? अभंगाच्या पहिल्या चरणात.
विठ्ठला विठ्ठला काही खिलारवी कामाची नसते, बैल कामाचा असा. विठ्ठला मंडळी थोडी आहे महाराज, पण दर्दी आहे. समाज आहे आणि त्या समज आहे. काय वाजवणार चांगले आहेत, गायक चांगले आहेत, आणि भगवान शंकर तर चांगलेच आहेत, गजानन चांगले, बाकी लोक काय घेणं. समाजाचं वर्णन करताना ज्ञानोबा म्हणले, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. मग सगळे महादेव म्हणून कीर्तन करायचं. विठ्ठल मग भगवान शिव कसे आहेत, मी त्यांची सेवा करतो. ते भोळे आहेत, दोघं बी भोळे आहेत. पा शिव बी भोळा आहे आणि पांडुरंग बी भोळे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेचे गवळे, विठ्ठल कृपे गवळे, विठ्ठल कृपेचे गवळे. भोळे दोघं भोळे आहेत. पांडुरंग बी भोळे आहेत, म्हणजे विष्णू बी भोळे आहेत आणि शिव बी. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा कैलासेचा देव भोळा चक्रवर्ती भगवान शंकर. बरं तुम्ही सांगा, भोळा माणूस कुठं मंत्री होत असतो का? त्याला चॅप्टर माणूस लागतो. आणि हे दोघं भोळे आहेत, दोघं राजे आहेत. एक चक्रवर्ती राजे आहेत आणि पांडुरंग पंढरपूर पाटणिगा महाराजा सार्वभौम. ते सार्वभौम राजे, हे चक्रवर्ती राजे. मग भोळा राजा कस काय? जसा आपण भोळा म्हणतो तसे ते भोळे नाहीत. आपण भोळा कोणाला म्हणतो? ज्याला 90 पैशाचा रुपये चलतो याचं नाव भोळा. 90 पैसे दिले रुपये म्हण. एका माणसाला म्हणलं मिरची आण, ते म्हणलं मला कळत नाही. त्याच्या घरच्यांनी सांगितलं 10 रुपये पावशेर असल्यात आण, आणि लय झाले तर 20 रुपये पावशेर लोक आण, जास्त आणूच नको. 20 रुपये पावशेर असल्यात आण. पण मिरच्याचा भाव कमी झाला, तो बाजारात गेला. दुकानदार विचारलं मिरच्या का भाव? ते म्हणले 5 रुपये पावशेर. ते मला 20 असल्या तर द्या बुवा. याचं नाव काय? असा भोळा म्हणजे शुद्ध, भोळा म्हणजे निष्पाप, भोळा म्हणजे निष्कपट, भोळा म्हणजे निर्दोष. विठ्ठला असे भगवान शंकर भोळे आहेत. व्यावहारिक दृष्टीने ते भोळेच होते की नव्हते? आत्मलिंग रावणाला दिलं का नाही? भोळे होते. दुसरं म्हणून शिव भोळा. दुसरा अर्थ भोळ्यांचा चक्रवर्ती. म्हणजे भोळे कोण? संताला बी भोळ म्हणलं. तुका म्हणे भोळा
भोळ्यांचा तो राजा आहे. जे संत आहेत असे कोण संत आहेत? 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा आळंदीला हे सगळे 84 भोळे. आणि त्या सगळ्या भोळ्यांचा हा दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे गाव पुण्यभूमी नाव. 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 दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. अशा सगळ्या भोळ्यांचा तो राजा म्हणून शिव भोळा. आणि तिसरा अर्थ भोळ्यांच्या चक्रात वर्तन करणारा म्हणजे भोळ्यांच्या चक्रात राहणारा. दैवताचे नाव सिद्धेश्वर. संत भोळे भाळे भोळे भक्त गाताती साबडे त्यांचे प्रेमावडे विठोबाशी. अशा भोळ्यांचे ते राजे म्हणून शिव भोळा. आणि त्याचे पाय त्या शिवाचे पाय म्हणजे स्वरूप. शिवाचं स्वरूप माझ्या चित्तात आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्त. ही झाली मानसिक सेवा. चित्त म्हणजे काय? त्याचे पाय माझे चित्ती. चित्ती म्हणजे मानसिक. म्हणजे दुसरी वाचिक सेवा. वाचिक सेवेचं काय फल आहे? अभंगाच्या दुसऱ्या वाजवनता शिव नाम. वाजवनता शिव नाम. गजाने बाधे क्रोध काम. गजाने बाधे क्रोध काम. वाजवदता शिव नाम. वाजवदता शिव नाम. दयाने बाधी ज्या क्रोधानं चांगल्या चांगल्याचा परमार्थ मातीत घातला. मोठमोठे महाराज लोक या कामानं क्रोधानं खलास झाले. महाराज कामाजी कोतवाल याने नागवे बहुतासिया. कामाजी कोतवाल याने नागवे बहुतासिया. साधेत का काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार साधे नाही महाराज. बडे बलवाने भजन करणाऱ्याला बेजार करणारे. बोलणं सोपं आहे, गप्पा मारणं सोपं आहे, पण करणं वाचावदे परी करणे काम आवरणं एवढा सोपा आहे का? नाही महाराज. धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारली गदा घेतला प्राण. असा भस्मासूर मुकला प्राणाशी तेची गती झाली वालिशी. विश्वामित्रा सारखा ऋषी नाडीला जेने विठ्ठला विठ्ठला. पण जो भगवान शिवाचं नाव घेतो महाराज काम क्रोध काम क्रोधा नाही चाल. काम क्रोधा देव
क्या क्या भयो सबको मालूम है। नारद की तो बनी नारदी ऐसी नौबत गाजी अजब झटका चंद्र को इंद्रा पडले भग चंद्र झाला का नारद चुकला चाळा भजनाचा कामाची ताकद आहे क्रोधाची एक एकाहून बळी आहेत महाराज कठीण आहेत पण महाराज म्हणतात तुम्ही भगवान शिवाचं नाव घेतलं वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम त्याला काम क्रोध बाधक असं भगवान शिवाचं नाव आहे। ज्या गजाननाचा आपण उपासना आता करतो त्या गजाननाचे पिताश्री भगवान शंकर आहे। त्यांचं नाव घेतलं तर काम क्रोध बाधा करीत नाही। आणि जर तुम्हाला शिवाचं प्रत्यक्ष दर्शन झालं तर काय लाभ आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणात धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष अभंगाचा भावार झाला असं गृहीत धरू। आता 10 वाजायले संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करू आणि 2 मिनिटांमध्ये 2 चरणाचा भावार सांगून आपली सेवा समाप्त करू। उठो चला Kumar
शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध. भगवान शंकराचं जर प्रत्यक्ष दर्शन जर झालं तर त्याला लाभ काय. महाराज सांगतात 4 पुरुषार्थ आहेत. ये खलु धर्मार्थ काम मोक्षाख्येषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव परम पुरुषार्था. धर्म अर्थ काम आणि मोक्ष जर याच्यातला एक जरी मिळाला नाही, एकही मिळाला नाही, नंतर 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 काढ बोल. विठ्ठल विठ्ठल धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. म्हणले महाराज ही झाली वाचिक कायिक मानसिक सेवा. आणि ज्याला तिन्ही सेवा घडल्या त्याला काय लाभ आहे. अभंगाच्या शेवट एका जनार्दनी सेव 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 वा बाळा एका जनार्दनी एका जनार्दनी सेव एका जनार्दनी निवारी कणिकालाचा प्रेम निवारी कलिकालाचा प्रेम वाचे वदता सेवना वाचे वदता सेवना निवारी कणिकालाचा तयान बांधे क्रोधकाम वा
शिवनाम एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया नव भगवान शंकर ज्यांनी कायिक सेवा केली वाचिक सेवा केली मानसिक सेवा केली ज्या कलीनं आणि काळानं एवढा हैदोस घातला त्या कली काळाचं तिथं काही चालत नाही दड 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 दुड 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 शिवनाम शीतळ मुखी शिविपा कापडे भगवान शिवाची एवढी ताकद आहे कली आणि काळ दुडकीवर पळतो दडदड दडदड दुडदुड दुडदुड पळी सुटला कळी काळा एका जनार्दनी शिव निवारी कळिका म्हणून वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम ज्ञानेश्वर सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला या जे बरोबर आहे गुरुवर्यांचे चुकीचे उद्धटपणाचे बावळटपणाचे माझ्या बुद्धीचे दोषे झाले शिवा सद्गुरु चरणी भगवत चरणी भगवान शंकराच्या चरणी गजाननाच्या चरणी शिवा समर्पित करू शिवेला पुनरम देऊ आमचे हरिभक्तीपरायण सिद्धेश्वर महाराज गाढवे चांदर महाराज यांनी सांगितलं म्हणले महाराज ओमकार दादांचं प्रेम आहे आणि त्यांनी ही सेवा घ्यायची सांगितलेली आहे म्हणून झालेली सेवा सद्गुरुचरणी भगवचरणी समर्पित करू सेवेला पूर्ण राम देऊ एकदा सगळेजण भजन करू तुकाराम 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 लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेर या उक्तीप्रमाणे बाबाने आजची 5व्या दिवसाची सेवा या ठिकाणी खूप गोड अशी संपन्न झालेली आहे बाबांची प्रकृती बरी नसतानाही बाबांनी आपली सेवा टाळली नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि एक तासभर 1.5 तास महाराजांनी सुंदर प्रकारे भगवान शंकराचं वर्णन आणि गणपती बाप्पाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे महाराजांना नवकिरण तरुण मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे आजचे अन्नदाते त्यांना विनंती करतो त्यांनी समोर येऊन महाराजांचा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे माननीय श्री विनायक सेठ हरिश्चंद्र विनंती करतो त्यांनी समोर या या ठिकाणी महाराजांचं श्रीफळ देऊन सन्मान उद्या सगळे कार्यक्रम वेळेत होतील कार्यक्रम झाला असं जाहीर करतो रामकृष्ण हरी